खरं तर कालचा दिवस आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाचा होता. एक एक मिनिट सुद्धा आपल्या सगळ्यांना उत्कंठा होती, हुरहुर होती, भीती होती आणि क्षणाभर एकच निकाल लागला की मात्र आपण सगळेजण अतिशय उत्साहाने सगळेजण अगदी आनंदित होत होतो. एका बाजूला 45 लोक निवडून आले, त्यांचा आनंदोत्सव तर साजरा करायचाच आहे, परंतु त्याबरोबर आपल्या बरोबरचे इतर काही लोक की जे थोड्या फरकाने सुद्धा पराभूत झाले. खूप चांगल्या पद्धतीची लढाई आपण सगळ्यांनी केली, एकसंघपणाने केली आणि त्या सगळ्याचा एक चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना शब्द दिला होता, तो शब्द आणि त्यांनी सांगितलेलं सगळं विजय पूर्ण करण्यासाठी शहरवासियांची अनेक वर्षाची विकासाची जी काही सगळे अपेक्षित असणारी सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण संघटितपणे काम करूया आणि भविष्य काळामध्ये कोल्हापूर फक्त आणि आपल्या सगळ्यांच्याकडे दिलेल्या सत्तेनंतर कोल्हापुरात आपण काय केलं याचं एक चांगल्या पद्धतीचं चित्र तयार करून आपण सगळेजण कामाला लावूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. सन्माननीय दक्षिणचे आमदार कमल महाडिक साहेब आणि आम्ही आता बोलत होतो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आता पुढचं जे काही बजेट येणार त्या बजेटमध्ये सुद्धा आपण या सगळ्या शहरवासियांना दिलेले जे काही आपण सगळी वचनं आहेत, आश्वासन आहेत, त्या सगळ्याची पूर्तता करण्याची सुरुवात सुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण पुढे जाऊया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर आनंदोत्सव आहे, जल्लोष आहे, उत्साह आहे आणि मला असं वाटतं की सगळे नगरसेवक एकामध्ये इथं थांबले तर त्यांचा सगळ्यांचा सुद्धा सत्कार करण्यासाठी अनेक लोक की जे तुमच्यावर प्रेम करतायत, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत.